हॅलो. तर लास्ट मी 2 व्हिडिओ टाकल्या. जेव्हा मी भाकरी मशीन घेतली तेव्हा. ॲक्च्युली सीन असं झालेला की मी भाकरी मशीन का घेतलेली ते सांगते. तर खूप जास्त मी रील्स बघितलेल्या Instaवर की भाकरी मशीनने तुमचा टाईम खूप वाचतो, भाकरी मशीनमुळे तुमचा टाईम खूप वाचतो. फटाफट 3 भाकरींच्या टायमामध्ये एक भाकर जे आपण हाताने बनवतो त्याच्याबदली 3 भाकरी आपण मशीननी बनवू शकतो. फटाफट बनतात. तर म्हणून तेव्हापासून माझी इच्छा होती की बाबा भाकरी मशीन घ्यायची. ठीक आहे. तर मग आणि अजून एक होतं की मम्मीला रोज सकाळी 4 वाजता उठून, जेव्हा पप्पांची फर्स्ट शिफ्ट असते 4 वाजता उठून पप्पांचा डबा करायला लागतो. तर मी काय विचार केला, जर एवढा टाईम वाचत असेल तर मम्मीला पण एवढं सकाळी लवकर उठायची गरज पण नाही लागणार ना. 4:30-5 वाजता उठून मग पप्पांचा डबा होईल. तर म्हणून मग बोललो की घेऊयात. आणि माझ्या डोक्यात काय होतं की भाकरी होतं ते म्हणजे चपात्या पण होणार. कारण की माझं सध्या आता 4 वर्ष झाले कुकिंगमध्ये जास्त मी गेलीच नाही आहे. म्हणजे किचनमध्ये जास्त गेलीच नाही, फक्त खाण्यापिण्यापुरतं गेली आहे. तर म्हणून मी काय विचार केला की टाईम वगैरे सगळं वाचेल आणि मला पण इन फ्युचर कधी कामा येईल. तर म्हणून बोललो भाकरी मशीन घेऊयात. तर आम्ही भाकरी मशीन घेतली. जसं की तुम्ही फर्स्ट 2 व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला समजलं असेल की मी भाकरी मशीन ट्राय केली चपातीवर आणि त्याच्यामुळे दोन्ही वेळेस ते फेल गेलं. आणि मी बोलली की भाकरी मशीनचं म्हणजे एवढं यूज नाही आहे, भाकरी मशीन घेऊन मी पछतावली. पण जरा 2-3 दिवस मी रिसर्च केला. मी जरा विचारलं बाबा ज्यांना, म्हणजे खूप जणांना. तर असं कळलं की भाकरी मशीनमध्ये पाण्याच्या भाकरी वगैरे होतात. म्हणजे भाकरी होतात, परफेक्ट होतात, भाकरी वगैरे परफेक्ट होतात. तर भाकरी जेव्हा बनवायला गेलो तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही पिठाच्या भाकरी बनवतो आणि त्याच्यामध्ये होणार पाण्याच्या भाकरी. तर हे पण न्यू चॅलेंज आहे आमच्यासाठी की हे आधी मी सर्च नव्हतं केलं की भाकरी मशीनमध्ये फक्त पाण्याच्याच भाकरी कराव्या लागतात. त्याच्यामागचं तुम्हाला सायन्स पण सांगते. ॲक्च्युली विषय असा आहे की आम्ही भाकरी ज्या बनवतो त्या पिठाच्या बनवतो. तर भाकरीला आम्ही पीठ लावतो आणि त्याच्यामध्येच लाटतो. ठीक आहे. काही जण थापतात, काही जण लाटतात. तर आम्ही लाटून बनवतो. ते जास्त टाईम सेविंग आहे म्हणून. तर त्याच्यासाठी आपण पीठ यूज करतो. आणि जर आपण भाकरी मशीनला पीठ लावलं तर तेवढी स्प्रेड नाही होत भाकर. जेवढी आपल्याला लांब पाहिजे तेवढी होत नाही. जेवढं पीठ आहे तर तेवढंच ती असं पसरणार. तिला पसरायला जास्त असं ते सॉफ्टनेस नाही मिळते. आणि पाणी आणि तेल आणि ही जी पाण्याची भाकरी होते ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये काय करायला लागतं, प्रॉपर पाणी आणि तेल त्या शीटला लावून घ्यावं लागतं. आणि मग तो गोळा ठेवून आणि मग ती बरोबर पाणी आणि तेलाच्या मदतीने ती बरोबर एक्सपांड होते आणि भाकर जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आम्हाला खूप लेट कळल्या. म्हणजे आता मशीन घेतल्यानंतरच कळल्यात की बाबा आता मशीन घेतली आहे, जर मला भाकरी बनवायची असेल तर पाण्याच्याच भाकरी बनवाव्या लागतील. ठीक आहे. तर मग आम्ही पाण्याच्या भाकरी ट्राय केल्या. मी स्वतः ट्राय केल्या. ॲक्च्युली आम्ही करत नाही पाण्याच्या भाकरी, पण मशीन घेतली म्हणून मग आम्ही आता पाण्याच्या भाकरी ट्राय करतो आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मशीन घेतली प्रॉपर. त्याच्यामध्ये तेल, वाटीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडे ड्रॉप्स तेल टाकायचं आणि मग ते त्या दोन्ही शीटला लावून घ्यायचं. ठीक आहे. तर दोन्ही शीटला लावून घ्यायचं आणि मग मध्ये पिठाचा गोळा ठेवायचा आणि मग ते ठेवून आणि मग प्रेस करायचं. तुम्हाला जेवढी पातळ भाकरी पाहिजे असेल तेवढं तुम्ही प्रेस करू शकता आणि भाकरी खूप छान होतात, म्हणजे एकदम पातळ होतात. आता आमचा एक्सपिरियन्स असा आहे की आम्हाला पाण्याच्या भाकरी हातात उचलताच येत नाही. कारण की मम्मीने मम्मीला पिठाच्याच भाकरी शिकवल्या आहेत आणि मम्मीला पण फक्त पिठाच्याच भाकरी येतात. तर विषय असा आहे की माझ्यासाठी पिठाच्या भाकरी काय आणि पाण्याच्या भाकरी काय दोन्ही नवीनच आहेत. काहीतरी शिकायचंच आहे म्हणून जे इझी असेल तेच मी शिकणार आहे, बरोबर. तर म्हणून मी पाण्याच्या भाकरी ट्राय करते, कारण की मला ते मशीनमध्ये माझं फटकन काम होणार आहे म्हणून. तर आणि तुम्ही बघा व्हिडिओमध्ये त्या भाकरी एवढ्या मस्त पातळ वगैरे आल्यात, तुम्ही बघू शकता. ओके. तर फक्त विषय आता एवढा बसतो आहे की त्या भाकरीना जे आम्हाला पाण्याच्या भाकरी जमत नाहीत म्हणून त्या अशा तव्यावर टाकताना आमच्याकडून तुटतात आहे. आणि मला तर काय एक्सपिरियन्सच नाही, म्हणजे मम्मीकडून पण तुटतात आहे. असं नाही की माझ्याचकडून काय, कारण की मी तर फर्स्ट टाईम ट्रायच नाही केलं. मी फक्त ते मोठ्या करायचंच ट्राय केलं. पण जरा आम्हाला प्रॅक्टिसची गरज लागणार आहे पाण्याच्या भाकरी बनवायची. तर येस, तर आत्ता मी तुम्हाला खरं सांगते की भाकरी मशीन जर तुम्ही घेताय तर ती ना चपातीसाठी यूज होणार आहे ना पिठाच्या भाकरींसाठी यूज होणार आहे. ती फक्त
फक्त पाण्याच्या भाकरीसाठीच यूज करणार आहेत. म्हणजे जे आगरी स्टाईल भाकरी असतात त्यासाठी ही मशीन बेस्ट आहे. कारण की तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. आणि जे पाण्याच्या भाकरी बनवतात रेग्युलर, जे पाण्याच्या भाकरी बनवतात त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे, ठीक आहे. पण आमच्यासाठी आता थोडंसं कठीण पडतं आहे. का तर कारण की आम्ही पिठाच्याच भाकरी आत्तापर्यंत बनवत आलो आहे म्हणून. पण जर पाण्याच्या भाकरी आता मी शिकते आहे, बघू कसं शिकणार आहे, काय शिकणार आहे मला नाही माहिती. पण जर मशीनमुळे जर टाईम जर वाचत असेल तर ऑब्वियस मी पाण्याच्या भाकरीच शिकेल. तर येस, ऑब्वियस शिकताना काय मज्जा होणार आहे, काय धमाल होणार आहे आणि काय गडबड होणार आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण की आता यापुढे असंच सगळ्या काहीतरी इंटरेस्टिंग आणि फॅमिली ड्रामावाल्याच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि बाय बाय.